प्रियाच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे लवकरात लवकर गोळा करायला पाहिजे। नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल मराठी पर्वमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, दरम्यान अर्जुन सायलीला घेण्यासाठी त्या घराजवळ येतो। तो गाडी घेऊन बाहेर उभा असतो आणि सायली बाहेर येताना त्याला दिसते। सायलीच्या चेहऱ्यावर चिंता आणि राग स्पष्ट दिसत असतो। अर्जुन लगेच गाडीतून उतरतो आणि तिला विचारतो की आत काय झालं। सायली गाडीत बसते आणि काही क्षण शांत राहते। अर्जुनला वाटतं की कदाचित आत काहीतरी खूप गंभीर घडलं असावं। तो पुन्हा सायलीला विचारतो, मैनावती काय म्हणाली? तिने काही खरं सांगितलं का? त्यावर सायली थोड्या निराश आवाजात म्हणते, नाही, तिने काहीच खरं सांगितलं नाही, ती अजूनही खोटंच बोलते आहे। सायली पुढे सांगते की तिने स्पष्टपणे प्रियाला पैसे देताना पाहिलं होतं, पण तरीही मैनावती आणि सदाशिव दोघेही सगळं नाकारत आहेत। अर्जुन हे ऐकून खूपच आश्चर्यचकित होतो। त्याला खरंच मोठा धक्का बसतो। अर्जुन काही क्षण विचारात पडतो आणि मग तो म्हणतो, सायली, आता आपण गप्प बसून चालणार नाही। सायली त्याच्याकडे पाहते आणि विचारते, मग आपण काय करणार? अर्जुन ठामपणे म्हणतो, आता आपल्याला प्रियाच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करावे लागतील, कारण ती नेमकं काय करत आहे आणि तिचा पुढचा प्लॅन काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। अर्जुन पुढे म्हणतो की प्रिया खूप हुशारीने सगळं प्लॅन करत आहे। ती दुसऱ्यांचा वापर करून सगळं काम करून घेत आहे आणि स्वतः मात्र सुरक्षित राहते आहे। सायलीला अर्जुनचं म्हणणं पूर्णपणे पटतं। प्रिया जर वरचेवर सदा आणि महिन्याला पैसे देत असेल तर आपल्यालाही तिच्या बँकेकडून कळेल। ती म्हणते, हो, जर आपण आता शांत बसलो तर ती आणखी काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करेल। अर्जुन म्हणतो, आणि त्याचा त्रास पुन्हा आपल्यालाच सहन करावा लागेल। दोघेही आता ठरवतात की प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं, पण त्यासाठी त्यांना ठोस पुरावे लागणार असतात। फक्त संशयावरून काहीच सिद्ध होणार नाही हे त्यांना माहीत असतं। सायली म्हणते की कदाचित मैनावती आणि सदाशिव यांना पुन्हा एकदा बोलतं करायला हवं, कारण ते दोघेच सध्या प्रियाच्या प्लॅनबद्दल सगळ्यात जास्त माहिती ठेवत असतील। अर्जुन म्हणतो की घाई करून काहीही करायचं नाही, आधी शांतपणे विचार करून योग्य प्लॅन बनवायचा। दोघेही गाडीत बसून पुढे निघतात, पण त्यांच्या मनात एकच विचार सुरू असतो, प्रियाच्या या खेळामागे नेमकं काय चाललं आहे? दरम्यान दुसऱ्या बाजूला प्रिया खूप खुश दिसत असते, कारण तिला वाटत असतं की तिचा प्लॅन अजूनपर्यंत कोणालाच समजलेला नाही। ती मैनावती आणि सदाशिव यांना दिलेल्या पैशांमुळे ते तिचं काम करत राहतील असा तिचा विश्वास असतो। मात्र तिला अजिबात कल्पना नसते की सायलीनेच सगळं पाहिलं आहे आणि आता अर्जुन आणि सायली दोघेही तिच्या विरोधात पुरावे गोळा करण्याच्या तयारीत आहेत। आता पुढे मालिकेमध्ये खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण अर्जुन आणि सायली जर खरंच पुरावे गोळा करण्यात यशस्वी झाले तर प्रियाचं सगळं सत्य सगळ्यांसमोर येऊ शकतं। मागील भागात आपण पाहिलं की सायलीला प्रिया सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी येताना दिसते। एवढंच नाही तर ती त्यांना पैसेही देताना दिसते। हे पाहून सायलीच्या मनात संशय निर्माण होतो की प्रिया नक्की काय खेळ खेळते आहे। सायली लगेचच अर्जुनला फोन करून सगळी गोष्ट सांगते। अर्जुनलाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो, कारण प्रिया इतकं मोठं पाऊल उचलत आहे याची कल्पनाही त्याला नव्हती। आता पुढच्या भागात सायली, अर्जुन आणि एकत्र बसून या सगळ्या प्रकरणावर चर्चा करताना दिसणार आहेत। सायली थोडी चिंतेत असते आणि ती म्हणते, अर्जुन सर, मला एक गोष्ट खूप त्रास देत आहे। जर प्रिया मैनावती आणि सदाशिवला वारंवार भेटत राहिली आणि त्यांना पैसे देत राहिली तर आपल्याला हे कसं कळणार की ती एवढे पैसे कुठून आणते आहे? सायली पुढे म्हणते, जर आपण तिच्या बँकेकडून माहिती काढायचा प्रयत्न केला तरी कदाचित काहीच कळणार नाही, कारण ती पैसे कधी काढते, किती काढते आणि कुठे वापरते हे सगळं ती खूप गुप्तपणे करत असेल। सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन विचार करतो आणि ती म्हणते, हो सायली, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण अजून एक शक्यता आहे, कदाचित प्रिया बँकेतून पैसे काढतच नसेल। हे ऐकून सायली आणि अर्जुन दोघेही थोडे आश्चर्यचकित होतात। अर्जुन लगेचच अर्चनाला विचारतो, म्हणजे काय? जर ती बँकेतून पैसे काढत नसेल तर मग ती एवढे पैसे आणते कुठून? अर्जुन शांतपणे उत्तर देते, कदाचित ती कोणाकडून सैन्य करून पैसे घेत असेल, म्हणजेच कोणाकडून कर्ज घेऊन किंवा काही वेगळ्या मार्गाने पैसे मिळवत असेल। हे ऐकून सायलीला अजूनच चिंता वाटायला लागते। ती म्हणते, जर असं असेल तर मग आपल्याला काहीच कळणार नाही, कारण बँकेतून पैसे काढले असतील तर किमान त्याचा काहीतरी पुरावा मिळाला असता, पण जर ती दुसऱ्या मार्गाने पैसे आणत असेल तर ते शोधणं खूप कठीण होईल। अर्जुन मात्र थोडा विचार करून म्हणतो, सायली, घाबरण्याची गरज नाही, प्रत्येक गोष्टीचा काही ना काही पुरावा असतोच, आपल्याला फक्त शांतपणे आणि हुशारीने काम करायचं आहे। सायली मग म्हणते, हो अर्जुन, पण अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जे काही करत आहोत ना, ही शोधाशोध, हा तपास, याबद्दल प्रियाला अजिबात कळता कामा नये।
अर्चना लगेच मान डोलावते आणि म्हणते, हो, अगदी बरोबर. जर प्रियाला कळलं की आपण तिच्या मागावर आहोत तर ती लगेच सावध होईल. सायली पुढे म्हणते, आणि जर ती सावध झाली तर ती पुढचं कोणतंही पाऊल खूप विचार करून उचलेल. कदाचित ती काही काळासाठी काहीच करणार नाही. अर्जुन म्हणतो, हो, आणि जर तिने काहीच केलं नाही तर मग आपल्याला तिचा खरा चेहरा कधीच समजणार नाही. सायली गंभीरपणे म्हणते, म्हणूनच आपल्याला खूप काळजीपूर्वक काम करावं लागेल. प्रियाला असं वाटायला हवं की तिला कोणीही संशय घेतलेला नाही. यानंतर तिघेही मिळून एक योजना आखतात. अर्जुन म्हणतो, आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने तपास करू. एक म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू. अर्चना म्हणते, हो, आणि दुसरं म्हणजे प्रियाच्या हालचालींवरही लक्ष ठेवू. ती कुठे जाते, कोणाला भेटते आणि काय करते हे सगळं आपल्याला समजायला हवं. सायली म्हणते, जर प्रिया पुन्हा मैनावती आणि सदाशिवला भेटायला आली तर मला लगेच कळेल, कारण मी त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. अर्जुन खोडं हसत म्हणतो, सायली, तू खूप धाडसी आहेस, पण लक्षात ठेव, कोणताही धोका घेऊ नकोस. सायली म्हणते, मला माहिती आहे अर्जुन, पण जर आपण आता काही केलं नाही तर प्रिया तिचा खेळ अजून पुढे नेल. अर्चना म्हणते, मला असं वाटतं की प्रियाचा काहीतरी मोठा प्लॅन आहे आणि त्या प्लॅनमध्ये सदाशिव आणि मैनावती यांचा वापर केला जातो आहे. अर्जुन म्हणतो, हो, आणि म्हणूनच आपल्याला त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. सायली म्हणते, हो, कदाचित ते पैशांसाठी प्रियाचा ऐकत असतील, पण जर आपण त्यांना खरी गोष्ट समजावून सांगितली तर कदाचित ते आपल्याला मदत करतील. अर्चना म्हणते, पण ते इतकं सोपं नाही, कारण पैशासाठी काही लोक काहीही करू शकतात. अर्जुन म्हणतो, हो, पण तरीही प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. यानंतर तिघेही ठरवतात की काही दिवस ते शांतपणे परिस्थिती पाहणार आहेत. प्रियाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत. सायली मनात विचार करते की प्रियाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी तिला अजून खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, पण ती हार मानायला तयार नसते. आता पुढच्या भागात काय होणार? नाही, कारण तिने त्यांना कॅश दिली. प्रियाच्या मनात असं नेमकं काय चाललं आहे? तिला नागराजला तर सोडवायचे, पण तिला पण ते पाहिजे, कारण तिला सुभेदाराच्या घरातून बाहेर जायचं नाहीये. आणि ती तन्वी नाही असं जर सत्य बाहेर आलं तर तिला सुभेदाराच्या घरात क्षणभरही थांबता येणार नाही. सर्व सुभेदार तिला हाकलून देतील आणि नंतर प्रिया रस्त्यावर येईल असे तिला वाटत असतं. म्हणून ती मैनावती आणि सदाला पैसे देत असते, कारण जसं ते फुटू नये म्हणून. महिपत गेला, नागराजही गेला, आता तिचा नंबर असतो हे तिला पक्क माहीत असतं. म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी हे तिचे प्रयत्न चालू असतात. पण सायली आणि अर्जुनला पक्क माहीत असतं ही प्रिया तन्वी नाही, म्हणून तेही सचोटीने प्रयत्नाला लागलेले असतात. तिचंच भांडं फोडायला पाहत असतात. पाहू आता सिरियलमध्ये पुढे काय काय होतंय ते. असेच सिरियलचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.